मॅम, राधाचं आणि सौरभचं खरंच एकमेकांवर खूप प्रेम आहे. सौरभची चूक झाली याबद्दल कुणाचंच दुमत नाहीये. त्याची 100% चूक झालीच आहे आणि म्हणूनच त्याचं प्रेम खोटं आहे असं वाटणंही स्वाभाविक आहे. पण पहा ना सई मॅडम, माणूस झोपेतच खरा असतो. सौरभ पेंगतोय तरीही राधाला वारा घालतोय. हे प्रेम आहे सई मॅम, हे खरं प्रेम आहे. काल रात्री राधा झोपेतच अंगणात गेली होती आणि तिथेच बसली होती. आम्ही सर्वांनी जाऊन तिला आत आणलं. तेव्हापासून सौरभ तिच्या उशाशीच बसून आहे आणि वारा घालतोय. सई मॅम, काल रात्री लाईट गेले होते त्यामुळे सौरभ तिला वारा घालत होता आणि आता लाईट आले तरीही सौरभ तिला वारा घालतोच आहे. सई मॅम, राधाला भानावर आणा. मी पाया पडतो तुमच्या, त्यांना एकत्र येऊ द्या. अरे शी, काय करून ठेवलं? कुठे गेली? अरे असा काय करतोस की आता? तूच बोलला असेल तिला खरपूस करून दे म्हणून. यश, खरपूसचा अर्थ कळतो ना तिला? अरे जाळून ठेवलेत ब्रेड. शी, कसला जळका. अगो बाई, ब्रेड जाळून ठेवलाय होय? चांगलंय हा केदार. नाही, ब्रेडही जाळा आणि आमचा तवाही जाळून ठेवा. चांगलंय चांगलंय. कुठे आहे, कुठे ती बाया? ए रंजय, काय तुमचा आमचा लावलाय तुम्ही? आणि मला एक कळत नाही, तिला येत नाही हे माहित असताना सुद्धा तिलाच कशाला करायला सांगता तुम्ही? आणि आता तिला नावं ठेवून आपली पोटं भरणार आहेत काय? ते काम कर, मला भूक लागलेली आहे, काहीतरी करून दे खायला पटकन. हे बघ, पावाला लोणी लावला तरी चालेल, पण तूच कर. नाही, मी करणार नाही. या गार्गीची युक्ती ना माझ्या चांगलीच लक्षात आली. अरे ना म्हणजे स्वतःला येत नाही असं दाखवायचं आणि सगळं आमच्याकडून करून घ्यायचं. पण आम्हाला दुप्पट काम पडतं ना. म्हणजे आधी हिने नाचवलेलं बिघडवलेलं ते सगळं साफ करा आणि दुसरं नवीन काहीतरी करा. हे बघ, मला जमणार नाही. अरे रंजय, अरे काय गोंधळ लावलाय तुम्ही लोकांनी हा? आणि केदार, हे यागड्या साहेबाचं काय नवीन खूळ काढलाय रे? यश, हे आम्ही नाही काढलंय, तुमच्या लाडक्या सीमा वहिनींनी काढलंय. आम्हाला घराबाहेर काढणारी ही कोण? ए केदार, सीमाला काही बोलायचं नाही, मी तुला आधीच सांगून ठेवते. का? काय करणार आहेस तू? मी बोलणार. हे बघ, मी काय करणार आहे म्हणजे? हे बघ, तुझी बायको कशी ना ते बघ आधी. अगं उगाच तू- सीमाला काय हे बघ यश, मला आवडणार अरे नाही. तुम्ही गप बसा रे. काय मासळी बाजार लावलाय घरात? भांडून पोट भरणार आहे काय? खाण्याचं काय ते बघा. घरावर हक्क सांगतो ना हा, मग घरासाठी काहीतरी करा ना म्हणावं. बाकीचं तर जाऊ देत, निदान नाश्ता तरी करा. ए माझी आई, कशाला भांडतेस? अगं त्यांचा जाऊ दे, निदान माझ्यासाठी काहीतरी कर. हा? ए केदार, ते तुझा काय ते पिझ्झा बर्गर काय तर मागवून घे. चल तुला. रंजे, माझ्यासाठी धिरडी टाक, धिरडी. मला सुद्धा आवडतात धिरडी. हो, मग सांग तुझ्या बायकोलाच. थांब, मीच बोलवून आणते. ए अरे आई गे, आता कशाला पुन्हा वाद करते? कर ना पटकन. गेली आज, काय पोटा पाण्याला काय मिळणार नाही. ए काय रे, चांगल्या हसत्या खेळत्या घरात कशाला वाद घातलाय तुम्ही लोकांनी? यश, हे सगळं जाऊन सीमा वहिनीला सांग, म्हणजे जास्त बरं होईल. केदार, रंजे, काय झालं काय? केदार, गार्गीला ना बहुतेक कळा सुरू झाल्यात आणि तिच्या पोटात खूप दुखतंय. अरे काय सांगतेस काय? हो ना, काय करायचं रे आता? अरे बापरे,
मला वाटतं तिला ऍडमिट करायला लागेल. मग असा करतो, मी गाडी काढतो, तू पटकन तिच्या आईला पण फोन करून कळव. मी करतो फोन. हा सीमा वहिनी पाहिजे होती, सीमा वहिनीला पण कळव हा फोन करून. मी तोपर्यंत गाडी काढतो. तू तिला घे. हा बरोबर, चल चल चल. अरे देवा, मी काय इथे थांबले. हा मी सीमाला फोन करते. मेरे हाथों में नौ चूड़ियां हैं, थोड़ा ठहरो सजन मजबूरियां हैं. मेरे हाथों में नौ चूड़ियां हैं, थोड़ा ठहरो सजन मजबूरियां हैं. मिलन होगा अभी रात की दूरियां हैं. मेरे हाथों में नौ चूड़ियां हैं, थोड़ा ठहरो सजन मजबूरियां हैं. लंबी लंबी काली काली रातों में काहे चूड़ियां खनकती है हाथों में. लंबी लंबी हो लंबी लंबी काली काली रातों में काहे चूड़ियां खनकती है हाथों में. निगोड़ी चूड़ियों की बातों में मेरे हाथों में नौ चूड़ियां हैं, थोड़ा ठहरो सजन मजबूरियां हैं. या पोरीबद्दल काय काय स्वप्न पाहिली होती मी काय लिहून ठेवलं हिच्या आयुष्यात कुणास ठाऊक. हा हो हो ठीक आहे, काळजी घ्या. हा राधाला बरं वाटलं की आम्ही येऊच. हो ठीक आहे, ठेवतो. कोणाचा फोन होता? अगदी आनंदात दिसतंय. पंचमीचा फोन होता. वा, मला सॉरी म्हणाली ती. एकदम भरून आलं मला. हा, आणि सुहासची तब्येत एकदम ठणठणीत झाली आहे. वा, दोघ जण नाटक पाहून आले. आम्ही सौ कुमुद प्रभाकर आपटे. वा, नुकताच त्या नाटकाचा 25वा हाऊसफुल प्रयोग झाला. वा. म्हणाल ते नाटक पाहून नात्यांचा रिस्पेक्ट कसा करावा आणि बिघडलेली नाती कशी जुळवावीत हे ते नाटक पाहून ती शिकली. म्हणाली आता तुम्हा सगळ्यांशी सुद्धा मी तशीच चांगली वागणार आहे. कला क्षेत्रातील या माध्यमांचा जनमानसावर किती प्रभाव पडतो नाही? हो अहो, नुकताच माझ्या काही मित्रांनी आत्ताच लागलेला फॅन्ड्री नावाचा चित्रपट पाहिला. हळुवार नात्यांची गुंफण दर्शवणारा विषय. आम्ही सौ कुमुद प्रभाकर आपटे आणि फॅन्ड्री यासारखे विषय लोकांसमोर यायलाच हवेत. हो हो, राधाला लवकर बरं वाटू दे. हो मग आपण सगळेजण एकत्रच अशा कलाकृतींचा आनंद घ्यायला जाऊ. हो हो, नक्की. सई प्रधान राधाजवळ बसलेत. त्यांच्याशी तरी राधा बोलते का ते पाहू. चला चला. मॅम, आलात तुम्ही?
कशी आहेस बच्चा? बरं वाटतं आता? माहित नाही. हॉस्पिटल आणि तुमची खूप आठवण येते. हो राजा, पण आता हॉस्पिटलची काय दुसरी कसलीच काय अजिबात काळजी करायची नाही. फक्त स्वतःची काळजी घ्यायची. आराम करायचा. गोखले वकिलांनी डिवोर्सची नोटीस पाठवली का? राजा म्हणजे पाठवतील ग ते. काय झालं, मी गडबडीत होते ना, त्यामुळे मला त्यांच्याशी बोलायला वेळ नाही झालेला. त्यांना आत्ता फोन लावा राधा. आणि त्यांना जमत नसेल तर आपण दुसरा वकील बघू. पण डिवोर्सची नोटीस लवकर गेली पाहिजे. ऑलरेडी उशीर झालाय. अगं नाही, तसं काही नाही, आपण करतोय ते काम राधा. मला त्या माणसांशी बोलायचं नाहीये. कोणाशी? तुम्ही त्यांना इथला पत्ता नाही ना दिला? बेटा हे बघ, तू हा विषयच नको ना. तुला त्रास होतो ना हा विषय काढला की. आपण नको बोलूया आता. हे बघ, तुझी झोप नाही झालेली रात्री नीट. हा, तू जरा झोप बरं. हा, आराम कर, मी आहे तुझ्याजवळ. हा, झोप झोप. हो, पण डिवोर्स झालाच पाहिजे. राधा झोपतेस ना बेटा? डिवोर्स झाला पाहिजे. तू आराम कर राजा. डिवोर्स झाला पाहिजे. ऑलरेडी उशीर झालाय. डिवोर्स झाला पाहिजे. ऑलरेडी उशीर झालाय. डिवोर्स झालाच पाहिजे. डिवोर्स झालाच पाहिजे. डिवोर्स झालाच पाहिजे. मॅम 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 काय प्रकार आहे हा सगळा? ती तुमच्याशी नॉर्मल बोलते, नॉर्मल वागते, आमचं अस्तित्व नाकारते. ती असं वागते की आम्ही अदृश्य होत. मॅम काय चाललंय नक्की? प्लीज सांगा ना मला. मॅम प्लीज, मॅम सांगा ना. मॅम प्लीज सांगा ना. राधा, तुम्हा सगळ्यांची अशी का वागतेय हे मला माहिती आहे सौरभ, पण ते आत्ता तुला सांगावं असं नाही वाटत आहे मला. हॅलो सीमा, सीमा अगं. काय ग रंजू, काय झालं? अगं गार्गीच्या ना पोटात दुखायला लागलंय. काय? नशीब केदार घरातच होता म्हणून तो तिला घेऊन गेलाय महाडिकांच्या हॉस्पिटलमध्ये. तिच्या आईने तिचं तिथेच नाव नोंदवलंय ना. यश पण आहेत बरोबर. अरे देवा, सगळ्या गोष्टी एकाच वेळेला का घडून येतात मला कळत नाहीये. बरं रंजू तू पहिल्यांदा शांत हो. हा, आणि तिच्या आईला बोलवून घे, सरिताताईंना बोलवून घे. आणि ऐक, त्या समजा काही बोलल्या तर तू काहीही बोलू नको. शांतपणे त्यांचं सगळं ऐकून घे, कळलं का? मलाही इतक्यात इथून निघता येणार नाही ग, पण जितके लवकर होऊ शकेल मी इथून निघते. राधाशी अजून माझं काहीही बोलणं झालेलं नाहीये. काय इथे होतं ते मी सगळं तुला कळवते रंजू. तुम्ही तिकडे प्लीज काळजी घ्या. ठीक आहे, पण मला कळवत राहा तिकडे काय होतंय ते. आणि आणि गार्गीचं काय होतंय ते पण मी तुला कळवत राहील. हा, ओके, चल बाय. सीमा, घरवळणा. सई मॅडम रेवचंडीचे आजोबा आले. हो, चला बघूया मग आपण.
रेवती इनामदार, पाहिलं ना तुमच्या फायद्यासाठी केलेलं हे नाटक आमच्या पोरीच्या किती जीवावर बेतलंय, बघताय ना? आता का शांत आहात तुम्ही? हा, बोला ना, आता बोला. सीमा, ह्या सगळ्या गोष्टी बोलायला आपल्याकडे नंतर बराच वेळ आहे, आपण नंतर बोलू. रेवती, तू जर तिच्याशी बोलशील तर बरेचसे मिसअंडरस्टँडिंग दूर होतील, मग आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. हे बघ राधा, माझं आणि सौरभचं लग्न झालंय असं तुला वाटणं खूप स्वाभाविक आहे, कारण तू आमचे फोटो पाहिले होतेस. अगं पण ते सगळं नाटक होतं, मी सांगते तुला. आणि हे एक फक्त नाटक होतं, ह्याचं रीतसर कॉन्ट्रॅक्ट केलंय मी. हे बघ, सौरभचं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. राधा, अगं बोल ना काहीतरी. हे बघ, असं गप्प बसून उगाचच इश्यू नको करूस एवढ्या छोट्याशा गोष्टीचा. तुला समजतंय का मी काय बोलते ते? रेवती, जस्ट गिव मी अ मिनिट, आय टॉक टू हर. हा, प्लीज. हे बघ राधा, तू जे फोटोज पाहून हा स्टँड घेतलायस ना, ते मुळात फोटोज खोटे होते. सौरभनी आणि रेवतीने मला फसवण्याकरता ते सगळं नाटक केलं होतं. आणि या नाटकात सौरभचा बिलकुल हात नव्हता. इनफॅक्ट त्याला करायचं नव्हतं हे सगळं नाटक, पण रेवतीने त्याला काही प्रॉमिसेस दिली, काही स्वप्न दाखवली. इनफॅक्ट त्याला कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकवलं तिने. तुझं हॉस्पिटल बंद पाडायची धमकी तिने दिली. तेव्हा त्याचा नाईलाज होता. ही हॅड टू जस्ट से येस. आणि तो तुझ्याशी सगळे बोलणार होता, तुला सांगणार होता, पण ही वॉज वरीड तू कशी रिॲक्ट होशील म्हणून. इनफॅक्ट त्यांनी डॉक्टर मानसचा पण सल्ला घेतला. डॉक्टर मानस म्हणाले की बाबा, इट इज अ मॅटर ऑफ 3 months. कशाला हिला उगाच टेन्शन देतोस तू? आपण सगळं क्लिअर झाल्यानंतर वी विल टेल हर. पण आता सौरभच्या वतीने साक्ष देण्याकरता डॉक्टर मानस देखील इथे नाहीये. नाही इनामदार साहेब, पण हे सगळं करत असताना चुकून जर हे राधाला कळलं तर तिला काय वाटेल याचा कुणीही विचार केला नाही. ही फार मोठी चूक झाली. तिला एवढा प्रचंड शॉक बसलाय ना, बिचारी बधीर झालीये ती. आपण काही बोललं तरी पोचतच नाहीये तिच्यापर्यंत. पण तुम्ही सगळे कितीही तळमळीने बोलला असाल तरी पोचलंच नसेल ते तिच्यापर्यंत. तरी पण आपण बोलायलाच हवं ना, तिच्यापर्यंत पोचायलाच हवं आपण. हा, ए राधा, सौरभ बघ, तू सांगून बघ. राधा तुझा हट्ट सोड ना ग. हा, बर तू आमच्यावर रागवलीस ना, मी समजू शकते, पण ते बघ, रेवतीचे आजोबा आलेत, ते तुझी समजूत घालायला आलेत. मला सांग, एवढा मोठा माणूस खरं सांगण्याकरता इथपर्यंत काय येईल? हा, आमचं एक जाऊ दे, निदान त्यांच्यावर तरी विश्वास ठेव ग राधा. हे बघ, इकडे सौरभ एकटा नाहीये. आम्ही सगळेजण तुझी माफी मागतोय. आमचं सगळ्यांचं चुकलंय. राधा, ए राधा, अशा अनोळख्या नजरेने बघू नकोस ग. भीती वाटते मला तुझ्याकडे बघून.
ही आमची राधा नाही वाटत. आमची राधा अशी दगडासारखी नाहीये. तिचं मन लगेच विरघळतं. हो की नाही राधा? आजपर्यंत मी तुला खूप त्रास दिलाय का? तुला त्रास दिलाय, सौरभला त्रास दिलाय, पण तू प्रत्येक वेळेस मोठ्या मनाने समजून घेतलंस ना. माझं चुकलेलं असताना सुद्धा माझी समजूत काढायला आलीस ना. मला घरी परत घेऊन गेलीस ना राधा. मग आज अशी बसू नकोस ग. आज आम्ही सगळेजण तुझी समजूत काढायला आलोय. राधा, राधा बोल ना ग. राधा नको ग शांत बघूस आमचं. बोल ना राधा. राधा बोल ना. राधा राधा, राधा एक मिनिट राधा.